राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्याचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार. नुकसान भरपाई वाटप सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पूरग्रस्तांना 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदतवाढ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिक्षण मंत्री दादा भुसेंना सूचना. अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला. चंद्रपुरातल्या राजुरा, नांदेडच्या नवा मोंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चे. देशाचं नेतृत्व स्वतः फ्रंटफूटवर फलंदाजी करतं तेव्हा खेळाडूंना सुद्धा निर्धास्तपणे खेळायला प्रेरणा मिळते. पंतप्रधान मोदींच्या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या ट्विटनंतर सूर्यकुमार यादवकडून कौतुक. राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू. केरळमधील भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांची राहुल गांधींना धमकी. के.सी. वेणुगोपाल यांची शहांकडे कारवाईची मागणी. जळगावातील सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात नवी विक्रमी उच्चांकी. तर सोन्याचे दर जीएसटीसह 1,19,300 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 1.5 लाख रुपये आता मोजावे लागणार.